नमस्कार, मी आकाश जाधव. एक मोठं नोटिफिकेशन इंडिया पोस्ट जे ते सध्या रिलीज झालेलं आहे. मागच्या काही वर्षापासून आपण पाहतोय की इंडिया पोस्ट जे ते रेग्युलर बेसिसवर आयदर GDSची ॲडव्हर्टिजमेंट असेल किंवा पोस्टल आणि सॉर्टिंग असिस्टंटची ॲड असेल, हे ॲडव्हर्टिजमेंट कंटिन्युअस बेसिसवर काढत आहे. इंडिया पोस्टची ॲडव्हर्टिजमेंट ह्या ज्या आहेत त्या इतर ॲडव्हर्टिजमेंटपेक्षा वेगळ्या असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यावेळेसची इंडिया पोस्टची जी ॲडव्हर्टिजमेंट आहे ज्याच्यामध्ये ह्या सध्या आलेल्या GDSच्या वेकन्सीज आहेत, त्या मागच्या ॲडव्हर्टिजमेंटपेक्षा बऱ्यापैकी चेंजेस जे ते ह्या वेळेला इंडिया पोस्टने जे ते केलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे आहेत. ह्याच्यासोबत विद्यार्थ्यांना विनंती अशी होती की हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुमचे जे काही डाऊट्स असतील तो सोबत मी एक गुगल फॉर्म जोडलेला आहे, त्या माध्यमातून ते डाऊट्स तिकडे येऊ द्या. कारण की ते डाऊट्स आल्याच्यानंतर मागचा जुना माझा अनुभव असा आहे की विद्यार्थी लगेचच्या लगेच दिलेल्या नंबरवर कॉल करतात आणि कॉल केल्याच्यानंतर समोर त्यांना असं होतं की सगळ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नाहीत. त्यापेक्षा गुगल फॉर्मच्या माध्यमातून मी सगळे तुमचे डाऊट्स घेतो. ते डाऊट्स तुम्हाला लगेचच्या लगेच तुमच्या मोबाईल नंबरवर जो कोणता व्हॉट्सॲप नंबर तुम्ही द्याल त्यावर सुद्धा पाठवतो आणि लागल्यास त्याचा व्हिडिओ नंबर 2, व्हिडिओ नंबर 3 जे ते आपण कंटिन्युअस बेसिसवर विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती पोहोचूया. ओव्हरऑल 38,000 जागांसाठी 38,926 जागांसाठी ही जाहिरात आहे. त्यापैकी सगळ्यात हायेस्ट जागा महाराष्ट्रासाठी 3,026 अशा जागा आहेत. आपण त्याच्याबद्दलची माहिती सध्याला घेऊयात. आपला हा जो चॅनल आहे संकल्प एज्युकेशन किंवा संकल्प एज्युकेशनच्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपल्याकडे IBPS बँक एक्झाम, SSC, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन आणि त्याच्यासोबत इंडिया पोस्टची सुद्धा जी जाहिरातीची तयारी जी ती करून घेतली जाते. ह्या ॲडसाठी फक्त ही ॲडव्हर्टिजमेंट GDSची जी आहेत ही 10वीच्या मार्काच्या बेसिसवर आहे. पण ओव्हरऑल ज्या ॲडव्हर्टिजमेंट ज्याच्यामध्ये पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंटची ॲड आहे किंवा इतरही इंडिया पोस्टची ॲड आहेत, त्या सगळ्या एक्झामची तयारी आपल्या संकल्प एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आणि प्रथम ॲपच्या माध्यमातून आपण करून घेतो. आपली बँकिंगसाठीची जी बॅच आहे बँकिंग स्टार 2.0 ती आपण 9 मेपासून स्टार्ट करतोय. टिपिकली बँक एक्झामला टार्गेट करून एखाद्या बँकेच्या प्री एक्झाम किंवा बेसिकपासून ते मेन्स लेवलपर्यंत सगळा सिलेबस आपण त्यामध्ये कव्हर करतो. SSCच्या MTSची बॅच आपण जस्ट चालू केलेली आहे. एक चांगली संधी जी ती ह्या संधीकडे मी पाहतो ज्यांचं 10वी झालेल्या अशा विद्यार्थ्यांसाठी. अजूनही ॲप्लिकेशनची लास्ट डेट शिल्लक असल्यामुळं विद्यार्थ्यांनी ह्याही ॲडव्हर्टिजमेंटचा विचार जो तो केला पाहिजे. आता सध्याला सगळ्या एक्झाम जे आहेत, बँकिंग असो, स्टाफ सिलेक्शन असो, इनफॅक्ट आपल्या रेल्वेची एक्झाम असो आणि त्याच्यानंतर पोस्टाची ॲड असो, थोडं बहुत सुसूत्रता त्यांच्या टाईमटेबलमध्ये एक्सेप्ट रेल्वे बाकी सगळ्यांमध्ये जे ती येते. त्याच्यानंतर आज आपण 1, 2 आणि 3 तारखेला महाराष्ट्र दिन आणि त्यानंतर अक्षय तृतीया आणि रमजान ईदच्या निमित्तानं आपण विद्यार्थ्यांना आपले जितके काही ऑनलाईन कोर्सेस आहेत त्यांना 25% डिस्काउंट ठेवले. त्याचा 3 मे हा शेवटचा दिवस आहे. फक्त ॲडमिशन घेतानाचा कुपन कोड त्यांनी MS25 हा वापरायचा आहे. सोबत जे विद्यार्थी स्पेसिफिकली क्वांटवाला पार्ट ज्यांना पाहिजे, गणिताचा पार्ट पाहिजे, त्यांच्यासाठी आपली व्हिडिओ ऑन डिमांड बॅच जी ती विद्यार्थ्यांना 1 महिने, 3 महिने, 6 महिने आणि 12 महिने या मॉड्यूलमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे. आपण सध्याला आपल्या ॲडव्हर्टिजमेंटवर बघूयात. ॲडव्हर्टिजमेंटला पहिल्यांदा मी तुम्हाला PDF बद्दल सांगतो. PDF मध्ये डिटेल झाले की त्यानंतर मी तुम्हाला तुमचे जे काही जनरल डाऊट्स आहेत ते डाऊट्स तुमचे कव्हर करायचा प्रयत्न करतो. एकच मिनिट. ही जाहिरात आहे. जाहिरातीच्या सोबत तिने लिंक पण दिली होती indiapost.gdsonline.com म्हणून .gov.in म्हणून. ती लिंक सकाळी ओपन झाली, मी सगळी वाचून घेतली. आता मागच्या काही वेळेपासून ती लिंकच ओपन होत नाहीये. तर त्यामुळं नंतर जसं लिंक ओपन झाली मी व्हिडिओ नंबर 2 तुम्हाला गाईड करण्याच्या हिशोबानं पुन्हा जे ते पुढे बनवतो. पण सध्या त्यातून सगळा डेटा जो तुम्ही वाचून घेतला असल्यामुळे तो डेटा तुमच्यासमोर मी डिक्टेट करतो. तर बघा, ही जी ॲडव्हर्टिजमेंट आहे 38,926 जागांसाठीची आपली ग्रामीण डाक सेवकची जी ॲड आहे, डाक सेवक, BPM ब्रांच पोस्ट मास्टर आणि EBPM अशा जागांसाठी जी ती ही ॲडव्हर्टिजमेंट आहे. ॲप्लिकेशन चालू होत आहे 2 मेपासून. लास्ट डेट असेल 5 जूनचा. तुम्ही बघितलं असेल पहिला दिवस आहे ॲप्लिकेशनचा आणि वेबसाईट क्रॅश झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितला, हा पहिला व्हिडिओ बघितला. आपला दुसरा व्हिडिओ पुढच्या 2-3 दिवसात येईल. याच्यामध्ये फॉर्म कसा भरायचा ते आपण सांगू. एकदा तो व्यवस्थित ऐकला की त्याच्यानंतर लगेचच्या लगेच विद्यार्थ्यांनी 10-12 तारखेच्या आत फॉर्म जो तो पुढच्या 8-10 दिवसाच्या आत फॉर्म लगेचच्या लगेच भरून टाकायचा आहे. वाट बघायची नाही, कारण की वेबसाईट चालू होताना सध्या हे हाल आहेत. सध्याला BPMसाठी आणि जो पगार असणार आहे तो 12,000चा असणार आहे आणि EBPM आणि डाक सेवेचा पगार 10,000 असणार आहे. पाहताना थोडासा कमी वाटतो, कमी आहेच, पण कामाचं स्वरूप पण साधारणतः दिवसातले सकाळचा जो वेळ आहे 9 ते 1 आणि 9 ते 2 हा 4 ते 5 तासाचा वेळ त्यांचा असतो. स्पेसिफिकली जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतात मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा जॉब एकदम चांगला आहे. कारण की आधीच्या जेवढ्या काही ॲडव्हर्टिजमेंट असेल तुम्ही पाहिले असेल की इंडिया पोस्टच्या रिक्रुटमेंटला मी आधीपासून फॉलो करतो. त्यातलं एकूण एक अपडेट विद्यार्थ्यांपर्यंत आधीपासून पोहोचवतो.
तर ते विद्यार्थी सगळे कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तर त्यामुळं जे लागलेले विद्यार्थी आहेत ना ते नंतर दुसरीकडे कुठेतरी सिलेक्ट होतात का, तर त्यांना असलेल्या कामाचा ताण नाही आहे. या पैशाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा तालुका ठिकाणी म्हणा, काही काही जिल्ह्या ठिकाणी पण म्हणा, पोस्टिंग मिळाल्यामुळं त्यांचा खर्च ते स्वतः भागवतात आणि त्याच्यामुळं सोबत अभ्यासाला वेळ मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर विद्यार्थ्यांना तो एक पॉझिटिव्ह पार्ट त्यातला आहे. तर BPM साठी ब्रांच पोस्ट मास्टर ऑफिससाठी जे आहेत ना तो 12,000 आहे आणि ABPM आणि डाक सेवेसाठी 10,000 या पद्धतीने पगार असणार आहे. तिथून पुढे तुमचा जितका महत्त्वाचा पार्ट तो मी बोल्ड केलेला आहे. 18 वर्ष कमीत कमी वय पाहिजे आणि जास्तीत जास्त 40 वय पाहिजे. तुमचं वय कॅल्क्युलेट होईल ॲज ऑन 5 जून, जो ॲप्लिकेशनची लास्ट डेट आहे त्या 5 जूनच्या दिवशी तुमचं वय कमीत कमी 18, जास्तीत जास्त 40 पाहिजे. OBC विद्यार्थ्यांसाठी 3 वर्षाची एज लिमिट एक्स्ट्रा आहे. SC/ST विद्यार्थ्यांना 5 वर्षाचे ते एज लिमिटमध्ये एक्स्ट्रा मिळणार आहेत. त्याच्यानंतर आपण जर बघितलं त्याच्यामध्ये एज रिलॅक्सेशनबद्दल दिलेलं आहे. ह्या सगळ्या ज्या पोस्ट आहेत ह्या सगळ्या पोस्ट जे लोक लो व्हिजनमध्ये येतात, डीफ किंवा हार्ड ऑफ हिअरिंग आहेत, त्याच्यानंतर 1 आर्म 1 लेग किंवा लेप्रसी क्युअर्ड, ड्वार्फिझम, ॲसिड अटॅक विक्टिम जे आहेत, ह्या सगळ्यांसाठी ह्या पोस्ट त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सगळेजण ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता आणि सिलेक्टही होऊ शकतात. एज्युकेशनल क्वालिफिकेशन फक्त 10वी पास आहे. सर 10वी पासपेक्षा समजा माझं वरचं शिक्षण आहे, 12वी आहे, ग्रॅज्युएशन आहे, PG आहे, PhD आहे, असं असेल तर त्याला काही एक्स्ट्रा वेटेज आहे का, त्याला कसले एक्स्ट्रा वेटेज नाही आहे. प्युअर तुमच्या 10वीच्या मार्कावर हे फायनल सिलेक्शन जे ते होणार आहे. तर त्यांनी सेकंडरी स्कूल एक्झाम पास सर्टिफिकेट और 10th स्टँडर्ड सर्टिफिकेट हॅव्हिंग मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश जिथं आपलं असतं समजा, तर ह्या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो मला पार्ट इंडिया पोस्टचा आवडतो तो म्हणजे लोकल लँग्वेज जे ते कंपल्सरी करतात. तर त्यामुळं ज्या राज्यात त्या राज्यातल्या भूमिपुत्रांना त्याचा फायदा जो तो होत असतो. त्यामुळं ह्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये समजा महाराष्ट्राच्या 3 जागा आहेत तर त्याच्यामध्ये बाहेरचं आक्रमण जे ते तुमचं होणार नाही किंवा तुम्हाला सुद्धा बाहेरच्या राज्यामधून अप्लाय करायचं असेल तर ते जमणार नाही. तर त्यामुळं लोकल लँग्वेज जे ते असणं आवश्यक आहे 10वीपर्यंत. पुढे सायकलिंगचं नॉलेज पाहिजे, हे सुद्धा पार्ट त्यांनी त्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर सांगितलं की आम्ही स्टार्ट करताना हा पगार कमी देतोय, आम्ही 12,000 10,000 देतोय. तर त्यामुळं तुम्ही तुमच्या हिशोबाने याच्यापेक्षा वरचा तुमचा खर्च असेल तर तुम्ही ॲडिक्वेट ऑल्टरनेट मीन्स ऑफ लाईव्हलीहूड हे जे आहेत की तुमची व्यवस्था तुम्ही थोडंसं करून ठेवा स्टार्टला. कारण की उद्या जाऊन ह्या पोस्टचं काही वर्षाच्या नंतर जे आहेत ते पोस्टल असिस्टंट म्हणजे प्रमोशन जे होत असतो इंटरनल प्रमोशनच्या एक्झामच्या माध्यमातून, तर तेव्हापर्यंत तुम्हाला हा वाला भार सोसावा लागणार आहे. तर त्यांनी सांगितलं की ते तुम्ही अशी व्यवस्था तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. रेसिडेन्स अँड अकोमोडेशन फॉर लोकेटिंग ब्रांच पोस्ट ऑफिस त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की तुमचं वास्तव्य जे ते त्या ठिकाणी असावं जिथे तुमचं ऑफिस आहे त्या ठिकाणी, त्याच्याबद्दलची डिटेल्स दिलेले आहेत. ह्याच्याबद्दल काहीही डाऊट असतील तर तुम्ही गुगल फॉर्मच्या माध्यमातून कळवा. गुगल फॉर्म जो तो डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे आणि जी कमेंट आहे त्या कमेंटमध्ये पिन केलेली कमेंट आहे त्या माध्यमातून तुम्ही जे काही छोटे मोठे डाऊट्स आहेत ते डाऊट्स कळवत राहा. तुम्हाला त्याचं उत्तर तुमच्या व्हॉट्सॲप नंबरवर पण मिळेल आणि त्याच्याशी संबंधित व्हिडिओ बनवावा लागला तर मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तो अवेलेबल करून देईल. त्यानंतर SC/ST फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांनी OBC झालं किंवा EWS झालं या प्रत्येकाने ह्या वर्षीचं सर्टिफिकेट ह्या प्रत्येकाने नाही, OBC आणि EWS विद्यार्थ्यांनी फायनान्शियल इयर 2022-23चं सर्टिफिकेट काढून ठेवायचं आहे. OBC आणि EWS, SC/ST आणि फिजिकली चॅलेंज विद्यार्थ्यांना शक्यतो वेगळ्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, आधी काढलेलं सर्टिफिकेट त्यांच्या केसमध्ये चालतं. फक्त OBC आणि EWS विद्यार्थ्यांना उत्पन्नाची मर्यादा असल्यामुळं त्यांना ते सर्टिफिकेट सेंटरच्या फॉर्मॅटमध्ये दरवर्षी काढावं लागतं. पुढे गेलं की त्याबद्दल मी बोलतो. ॲप्लिकेशनची फीस ही 100 रुपयेच आहे आणि ही सगळ्या पोस्टसाठी म्हणून आहे. मागे काय करावं लागायचं की ही जी फीस आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी अप्लाय केल्यानंतर 20 ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येत होतं आणि प्रत्येक वेळेस 100 रुपये भरावं लागायचं. यावेळेस त्यांनी दिले की ही जी फीस आहे फॉर ऑल पोस्ट नोटिफाईड या सगळ्यांची म्हणून 100 रुपये फीस आहे. हा पहिला चेंज. त्यानंतर महिला वर्गाला कसलीही फीस नाही आहे. SC/ST कॅन्डिडेट कसलीही फीस नाही, फिजिकली चॅलेंज कसलीही फीस नाही आहे. कोणत्याही कॅटेगरीतली महिला असेल तर त्यांना फीस नाही. त्याच्यानंतर फॉर्म भरताना त्यांनी दिले की त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय माहिती टाकायची आहे त्याच्याबद्दलचा डेटा दिला. तुमचं नाव, फादर्स नेम, मदर्स नेम, मोबाईल नंबर, ईमेल ID, डेट ऑफ बर्थ, जेंडर, कम्युनिटी, फिजिकली चॅलेंज आहे का नाही, 10वी कोणत्या राज्यातून तुमची झालेली आहे, 10वीमध्ये कोणता लँग्वेज भाषा तुम्ही शिकलेला आहात, 10वीचं पासिंग इयर कोणतं आहे, स्कॅन फोटोग्राफ, स्कॅन सिग्नेचर, हा सगळा पार्ट जो आहे तो त्यांना तुम्हाला अवेलेबल करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर ओनली 1 रजिस्ट्रेशन इज अलाउड फॉर 1 कॅन्डिडेट फॉर शेड्यूल 1 and 2 इन अ कॅलेंडर इयर.
तर तुम्हाला फक्त एकदाच रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्ही तो खूप वेळेस मुलं काय करतात, 2-2, 3-3 वेळेस, किंवा फॉर्म फ्री आहे म्हणून पण काही लोक फॉर्म डबल 3 वेळेस भरतात. तसं नाही करायचं, एकदाच रजिस्ट्रेशन करायचं आहे. द सेम रजिस्ट्रेशन नंबर शुड बी यूज फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन. वन्स रजिस्टर्ड द सेम मोबाईल नंबर विल नॉट बी अलाउड टू रजिस्टर एनी अदर कॅन्डिडेट. म्हणजे एका मोबाईल नंबरवर एकच कॅन्डिडेट जो आहे त्याचं रजिस्ट्रेशन होणार आहे, तो नंबर तुम्ही दुसरीकडे वापरू शकत नाही. शक्यतो बहीण भाऊ असतील तर ते वडिलांचा नंबर यूज करतात. अशा केसमध्ये दोघांना अप्लाय करायचं असेल तर 2 वेगळे वेगळे स्वतंत्र मोबाईल नंबर तुमचे लागतील त्या ठिकाणी. In case of any duplicate registration is found by altering the basic detail, the candidate related to all such registration will be removed for consideration of selection. म्हणजे कधी कधी काय होतं की विद्यार्थी काय करतात की काही ना काही माहितीमध्ये बदल करून पहिल्यांदा आडनाव टाकतील, नाव टाकतील, स्पेलिंगमध्ये बदल करतील. असं करून जर 2 वेळेस अप्लाय करायचा प्रयत्न केला तर अशा विद्यार्थ्यांना सरसकट काढून टाकण्यात येईल, हे त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर एनी कॅन्डिडेट हू फॉरगॉट द रजिस्ट्रेशन नंबर. आता समजा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर विसरला तर तिथे तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला असतो, तो टाकून फॉरगॉट पासवर्ड करून तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर कधीही मिळेल. अशा पद्धतीची चांगली व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आणि सोबत तुमचा मोबाईल नंबर सोबत ईमेल आय डी सुद्धा लागणार आहे. बघा, द कॅन्डिडेट कॅन सिलेक्ट ओनली 1 डिव्हिजन फॉर सबमिशन ऑफ हिज किंवा हर कॅन्डिडेचर फॉर ऑल द एलिजिबल पोस्ट ऑफ सिलेक्टेड डिव्हिजन्स. मी पाहिलं की त्याच्यामध्ये वेगळे वेगळे डिव्हिजन दिले होते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळे काही तालुक्याचे ठिकाणं सुद्धा डिव्हिजनला दिसले. मला श्रीरामपूर दिसलं, औरंगाबाद आहे, असे वेगळे वेगळे डिव्हिजन पाहिले. आता वेबसाईट ओपन होत नाही, झाली असती तर मी तुम्हाला लगेचच्या लगेच ते सुद्धा दाखवून दिलं असतं. तर एका डिव्हिजनला अप्लाय करायचं आहे. एका डिव्हिजनमध्ये 5 वेगळ्या वेगळ्या ऑफिसेसला तुम्ही अप्लाय करू शकता. त्यामध्ये ऑन सिलेक्टिंग द डिव्हिजन अ लिस्ट ऑफ ऑल एलिजिबल पोस्ट विल बी डिस्प्लेड अगेन्स्ट विच कॅन्डिडेट हॅज टू गिव्ह हिज हर प्रेफरन्स. जसं तुम्ही एक डिव्हिजन सिलेक्ट केली श्रीरामपूर, त्याच्यामध्ये 5 आहेत, तर 5 ठिकाणं तुम्ही निवडू शकता. समजा तुमचे खूप जास्त मार्क असतील, तुम्हाला पहिलं मिळेल, दुसरं मिळेल, तिसरं मिळेल, चौथं मिळेल, 5वं मिळेल. समजा तुम्ही टॉपर आहात, त्या रिजनमधून आलेल्या ॲप्लिकेशनमध्ये तुमच्याकडे टॉपर आहात, तुम्ही जे पहिले टाकलेले त्याचा चॉईस तुम्हाला मिळेल. नंतर त्याच्यामध्ये कसलाही बदल केला जाणार नाही. म्हणून फॉर्म भरताना खूप काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे तुम्हाला. तर त्या पद्धतीने ते दिलेलं आहे. बघा, ऑन सिलेक्टिंग द डिव्हिजन अ लिस्ट ऑफ एलिजिबल पोस्ट विल बी डिस्प्लेड, आणि त्यापैकी तुम्हाला मिळणार आहे. However, 1 पोस्ट विल बी ऑर्डर्ड अमंग ऑल द पोस्ट. तर प्रत्येकाला एक पोस्ट त्या ठिकाणी मिळणार आहे. ते एक चांगलं झालं, जेणेकरून 3000 युनिक कॅन्डिडेट, जेवढे काही जागा आहेत, युनिक कॅन्डिडेट जे आहेत ते एक्झामसाठी मिळतील. इफ अ कॅन्डिडेट ऑप्ट फॉर 5 पोस्ट विथ प्रेफरन्स पोस्ट 1, 2, 3, 4, 5. एका कॅन्डिडेटने एका डिव्हिजनमध्ये 5 ठिकाणी अप्लाय केलं अँड सिलेक्टेड ॲज मेरिटोरियस इन मोर दॅन 1 पोस्ट. आणि त्याला त्याचे जेवढे काही मार्क असतील 10वीचे, त्या माध्यमातून तो समजा 5च्या 5 ठिकाणी इलिजिबल आहे. द फर्स्ट पोस्ट इन द ऑर्डर ऑफ प्रेफरन्स अगेन्स्ट विच ही शी फाउंड मोस्ट सुटेबल विल बी ऑफर्ड. तर त्यांनी जी पहिली पोस्ट दिली त्याला ती मिळेल. समजा पहिले इतके त्याचे मार्क नसतील, दुसरी मिळेल, दुसऱ्या एवढं नसतील, तिसरी मिळेल, चौथी मिळेल, आणि मग 5वी मिळेल. ह्या सिक्वेन्सनं पुढे पुढे जे ते जाणार आहे. तर ॲट अ टाईम एकच मिळेल. पेमेंटची जे ते फीस पेमेंट जे ते मी आधीची ॲड सांगायचो, पोस्टात जावं लागायचं आधीच्या ॲडला. आता ऑनलाईन पेमेंट UPIच्या माध्यमातून, कोणत्याही पेमेंट गेटवेच्या माध्यमातून तुम्हाला करता येतं. ही एक अजून चांगली गोष्ट झालेली आहे. डॉक्युमेंट अपलोडिंगच्या वेळेस त्यांनी दिलेलं आहे की काय काय फोटोग्राफ ते व्यवस्थित करा बरं का. 50 KB आत, सिग्नेचर 20 KB आत, हे खूप व्यवस्थित करायचं आहे. 10वीच्या सर्टिफिकेटचे त्यांनी डिटेल्स सांगितले आहेत. अ कॅन्डिडेट हॅज टू सबमिट डिटेल्स ऑफ मार्क्स ऑब्टेन्ड इन 10वी. आता यात कसं होतं की आपले मार्क जे आहेत ते बेस्ट ऑफ 5 मधून आहेत, पण ते मागताना सगळ्या विषयाचे मार्क मागतात. तर सगळ्या विषयांचे मार्क खूप व्यवस्थित टाका. एकही पॉईंट इकडे तिकडे जाऊ देऊ नका. त्यामुळे तुमच्या मार्कशीटमध्ये टक्के तुम्हाला वेगळे दिसतील, त्यातले टक्के वेगळे दिसतील जर बेस्ट ऑफ 5 मध्ये तुमचं असेल तर. त्यामुळं ते मार्क कॅल्क्युलेट करताना सगळ्या विषयांचे मार्क जे आहेत ते कॅल्क्युलेट करतात, ते तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे. काही ठिकाणी ग्रेड्स असतो. शक्यतो महाराष्ट्रात मी पाहिलेलं नाही 10वीपर्यंत ग्रेड सिस्टम, पण ग्रेडला कन्वर्ट कसं करायचं तो सुद्धा डेटा त्याने खाली जो आहे तो दिलेला आहे. जॉब प्रोफाईल. सर तिथे काम काय असतं? खूप लोकांना असं वाटतं की इंडिया पोस्टचा जॉब म्हणलं की टिपिकली पोस्टमन हाही एकच पोस्ट इंडिया पोस्टमध्ये आहे. असं नाही आहे. तुम्ही बघा, ब्रँच पोस्ट मास्टर जो आहे त्याचं काम काय आहे ते बघा. त्याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये दिले. त्यांना फिरावं लागतं का तर कुठे दिलेलं नाही त्यांनी. तर त्यांना कॅरिंग आउट ट्रान्झॅक्शन, ऑफलाईन आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन त्यांच्या ऑफिसेसमध्ये करावं लागतं. आणि सोबत IPPB जे आहे, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, त्यांचंसुद्धा काम जे ते त्यांना स्मार्टफोन डिव्हायसेसवर वगैरे करावं लागतं. त्याच्यानंतर जेवढे काही पोस्टाचे प्रॉडक्ट आहेत त्याचं मार्केटिंग, पण जेवढं काही डेटा मी विद्यार्थ्यांकडून घेतलेला आहे जुन्या, त्यांचं म्हणणं सर आरामशीर काम आहे, अभ्यासाला खूप जास्त वेळ लागतो. मी तर म्हणतो जेवढे काही जॉब तुम्ही बघितले असतील,
बँकेचे पीओ, बँकेचे क्लर्क, त्यानंतर ग्रामीण बँकेचे पीओ क्लर्क, अजून इतरही कोणते जॉब घ्या, राज्य शासनाचे पण जॉब घ्या. विद्यार्थी म्हणतात सगळ्यात जास्त वेळ आम्हाला ह्या जॉबमधून मिळतो, शिल्लक वेळ जातो आमच्या परीक्षांची. पुढे मला MPSC करायचं आहे, मला UPSC करायचं आहे, मला अजून कोणत्या एक्झाम द्यायचे, तर त्यासाठी चांगला वेळ जो तो ह्या माध्यमातून मिळतो. तर याच्याबद्दल त्यांनी दिलेलं आहे. आता BPM बद्दल दिलेलं आहे. त्याच्या एक पोस्ट खाली असतो ABPM, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर. त्याच्यासुद्धा कामाची यादी, त्याला काय काय करायचं आहे ते सुद्धा दिलेलं आहे. हे व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर डाकसेवकचे कामं काय काय तो सुद्धा पाठ त्यांनी दिलेला आहे त्यामध्ये. पण ओव्हरऑल सकाळचा जो फर्स्ट हाफ आहे त्याच वेळेमध्ये त्यांचं काम जास्त असतं. ते जे काही 4 तास 5 तास आहेत, नंतर त्यांना काम नसल्यास जमा आहे, वेळ चांगला मिळतो, हे मला सांगायचं होतं. त्याच्यानंतर सिलेक्शन क्रायटेरिया अँड कम्युनिकेशन ऑफ सिलेक्शन. सिलेक्शन विल बी मेड ॲज पर द सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट. कोणी माणूस लावणार नाही, त्यामुळे घोळ होण्याचे चान्सेस 0 आहेत. बेस्ड ऑन द मेरिट पोझिशन ऑफ द कॅन्डिडेट अँड द प्रेफरन्स ऑफ पोस्ट सबमिटेड, दिस शॅल बी सब्जेक्ट टू फुलफिलिंग ऑल द एलिजिबिलिटी. ह्या पद्धतीने सांगितलं की जेवढे जास्त मार्क त्याचं सिलेक्शन स्पष्ट दिलेलं आहे. त्यानंतर तुमचं शिक्षण खूप जास्त झालं असेल 10वीच्या वरचं, 12वी, ग्रॅज्युएशन, PG, तर त्याला काही अर्थ नाही. यांचं म्हणणं की आम्ही फक्त 10वीच्या मार्कावर जे ते फायनल सिलेक्शन करून देऊ. त्यानंतर फॉर ॲप्लिकंट विथ द मार्क्स, द टोटल मार्क्स विल बी वर्कड आउट बाय टेकिंग इन अकाउंट द मार्क्स ऑब्टेन्ड इन कंपल्सरी अँड इलेक्टिव्ह सब्जेक्ट. आम्ही सगळेच्या सगळे सब्जेक्ट घेऊ, आम्ही बेस्ट ऑफ 5 वगैरे असं काही घेणार नाही, ह्या पद्धतीने सांगितलं त्यांनी. त्यानंतर ज्यांचं ग्रेडमध्ये आहे त्यांना तर दिले की ग्रेडला टक्क्यात कन्वर्ट करताना मल्टिप्लिकेशन फॅक्टर हा 9.5चा आहे. आपल्या केसमध्ये मला वाटत नाही की जास्त विद्यार्थ्यांच्या केसमध्ये राज्य शासनाच्या आपल्या बोर्डमध्ये ते लागू होईल म्हणून सुद्धा. त्यानंतर त्यांनी दिलेले की ज्यांच्या काही विद्यार्थ्यांचे मार्कात आणि ग्रेड दोघांमध्ये पण असतात, त्यांनी मार्क कन्सिडर करावे, ग्रेड कन्सिडर करू नये, हे सुद्धा दिलेलं त्यांनी बघा. त्यानंतर जर दोघांचे मार्क सारखे असतील, 2 विद्यार्थ्यांचे मार्क सारखे असतील, तर डेट ऑफ बर्थच्या हिशोबाने ज्याची डेट ऑफ बर्थ जास्त आहे त्याला वरचा प्रेफरन्स जो तो देण्यात येईल, ह्या पद्धतीने सांगितलेलं आहे. ज्यांनी 5 पोस्टला अप्लाय केलेला आहे त्यांनी जी त्यांच्यासाठी बेस्ट असेल, 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी ह्या सिक्वेन्समध्ये त्याला एक जागा मिळणार आहे. नीट लक्ष द्या. द सिलेक्शन प्रोसेस विल बी कम्प्लिटेड बाय 15 नोव्हेंबर 2022. तेव्हापर्यंत आमची सिलेक्शन प्रोसेस नोव्हेंबर 2022 पर्यंत होईल. ॲप्लिकेशन पेंडिंग आफ्टर 15 नोव्हेंबर 2022 शॅल नॉट बी कन्सिडर्ड फॉर एंगेजमेंट. Application for which email, SMS notification for document verification is yet to be sent shall be considered as a pending. Such application shall have no rights for engagement. तर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID व्यवस्थित देत चला, त्याच्याबद्दलचं कम्युनिकेशन ते वेळोवेळी करत असतील. त्यामुळे तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर व्यवस्थित देणं आवश्यक आहे. महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन ज्या आहेत मी सगळ्या वाचलेले आहेत. तुमच्यासाठी जो पार्ट महत्त्वाचा आहे तुम्ही तुमच्यासमोर मांडलेला आहे. पुढचे हे सगळे अनेक्षर असतात बघा, महत्त्वाचे अनेक्षर असतात की मला स्मार्टफोन वापरता येतो, याच्याबद्दलचं अंडरटेकिंग, बाकी तुमचे वेगवेगळे कास्ट सर्टिफिकेट असतील त्याच्याबद्दलची माहिती, हा सगळा पार्ट अनेक्षरचा शेवटी देतो त्याने अवेलेबल करून दिलेला आहे. सर हा तर तुम्ही असलेला पार्ट वाचून दाखवला, ह्याच्यापेक्षा वेगळं असं काय आहे ज्याच्याबद्दलची माहिती तुम्ही आम्हाला एक्स्ट्रा सांगू शकता? सगळ्यात पहिल्यांदा सर ही रिक्रुटमेंटची प्रोसेस पारदर्शक होईल का? मागच्या जेवढ्या काही ॲड मी पाहतोय ही ॲडव्हर्टिजमेंट मला असं वाटतं एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने, पोस्टाची ॲडव्हर्टिजमेंट मागच्या ॲटलिस्ट मी 2-3 ॲडव्हर्टिजमेंट ज्याला ऑब्झर्व करतोय एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने होते. कामाचा लोड कसा असतो मी सांगितलं ना, 9 ते 1 किंवा 9 ते 2 हाच तुमचा कामाचा वेळ आहे. त्याच्यानंतर काम पोस्टमन सारखं असतं का? जर पोस्टमन सारखं असलं असतं तर पोस्टमन वेगळा कशाला निवडला असता? आत्ताच काही दिवसाआधी पोस्टमनच्या जागा त्यांनी भरलेल्या आहेत का नाही? त्यामुळं याचं काम BPMचं आहे, BPMचंच असतं, ABPMचं आहे, ABPMचंच असतं, डाकसेवकचं आहे, डाकसेवकचं असतं. कामाची पद्धत आणि काय काय काम आहे ते त्यांनी PDF मध्ये दिलेलं आहे. PDF खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल सुद्धा आहे. त्याच्यानंतर अभ्यासाला वेळ मिळतो का? त्याचं उत्तर आहे हो. मल्टिपल ॲप्लिकेशन करता येतात का? करायचेच नाही आहेत. एकच ॲप्लिकेशन करायचं आहे. एका ॲप्लिकेशनमधून 5 ठिकाणी अप्लाय करायचं आहे. एका डिव्हिजनच्या 5 ठिकाणी अप्लाय करायचं आहे. फॉर्म खूप काळजीपूर्वक भरायचा आहे. एकूण एक विषयाचे मार्क व्यवस्थित टाकायचे, कारण की फायनल सिलेक्शन त्याच बेसिसवर असणार आहे. प्रमोशनची प्रोसेस कशी आहे की पुढे गेल्याच्यानंतर तुम्हाला इंटर्न एक्झामच्या माध्यमातून जे तुम्ही पोस्टल असिस्टंट जे ते होऊ शकतात. पोस्टल असिस्टंटचा पगारही चांगला असतो, 35-40-45 हजाराच्या आसपास पगार असतो पुढे गेल्याच्यानंतर. त्याच्यानंतर कुठून अर्ज करावा? आता याच्यासाठी कसं होतं की सगळ्यात महत्त्वाचं वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळे व्हिडिओ पाहतात. मी तुम्हाला सांगितलं की XYZ ठिकाणी इथून अप्लाय करा, सगळेजण तिथून अप्लाय करतील. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायच्यामध्ये हे अप्लाय करत असताना की तुम्ही कुठून अप्लाय करतायत हे जे आहे ते तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. ज्यांचे मार्क कमी आहेत अशांनी थोडंसं इंटेरियरमधले ठिकाणे ठरवायचे, ज्याच्यापर्यंत जाण्यासाठी वेळ लागतो. ज्यांचे मार्क जास्त आहेत
त्यांनी कनेक्टेड गावं जे आहेत किंवा कनेक्टेड शहर आहेत त्या अशा ठिकाणी अप्लाय करायचं आहे. हे मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे. तुम्ही अप्लाय करत असताना समजा तुमचा जिल्हा आहे अहमदनगर आहे, तर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातून अप्लाय करू शकतात बरं का, जिथून कट ऑफ कमी लागू शकतो. पण याच्याबद्दलचा सल्ला कुणाकडून घेऊ नका, तिथं स्वतःचं डोकं लावा. समजा मी ह्या यूट्यूब व्हिडिओतून सांगितलं की इथे तर अप्लाय करा, व्हिडिओ पाहणारे 5-50 हजार लोक आहेत, त्यांनी व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर सगळ्यांनी तिथून अप्लाय केलं, तर कुठून काय होणार आहे? तर एक लक्षात घ्या, तुम्ही अप्लाय करत असताना जेवढ्या तुमची कॉम्पिटिशन ही सगळ्या 3000 मुलांसोबत नाही. तुमची कॉम्पिटिशन समजा तुम्ही औरंगाबादमध्ये वैजापूरमधून अप्लाय केलेला आहे, तर त्या वैजापूरच्या त्या ठिकाणी जेवढे ॲप्लिकेशन आले तुमची कॉम्पिटिशन बस तेवढ्याच लोकांसोबत आहे. तुमची कॉम्पिटिशन या सगळ्यांसोबत नाही. तर त्यामुळं तुम्ही सध्याला अप्लाय करताना आपलं स्वतःचं डोकं लावा. त्या ठिकाणी मला असं वाटत नाही तर तुम्ही आणि तुमचं ईज कशी आहे की तुम्ही त्या गावामध्ये राहू शकतात का, तिथे थांबून तुम्ही तयारी करू शकतात का, या तुम्ही पुढची तयारी तुमच्या एक्झामशी करू शकतात का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्सिडर ज्या आहेत त्या करायच्या आहेत ह्या ठिकाणी. तर त्यामुळं अर्ज कधीपर्यंत करावा? मी तर म्हणतो पुढच्या 10-12 तारखेपर्यंत तुमचं ॲप्लिकेशन प्रोसेस संपली पाहिजे. जर वेबसाईट चालत नसेल तर वेबसाईट शक्यतो रात्रीच्या वेळेला, ज्यावेळेला ट्रॅफिक कमी असतो बघा, रात्री 12 वाजेपासून ते सकाळी 5-6 वाजेपर्यंत, त्या वेळेमध्ये ॲप्लिकेशनची प्रोसेस केली पाहिजे. ॲप्लिकेशनची प्रोसेस करताना टिपिकली इंटरनेट कॅफेवाल्यावर सगळं डिपेंडेंट राहू नका. त्यांच्याकडून चुका झाल्या तर ते तुम्हाला भरपाई तुम्हाला करायची आहे, तो वेगळी भरपाई तुमची करून देणार नाही. त्याच्यानंतर हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, हा सगळ्यांनी आपापला ठरवायचा आहे. स्पेसिफिकली ज्यांचे मार्क चांगले आहेत 10वीमध्ये त्यांनी चांगल्या मोठ्या ठिकाणाहून अप्लाय केलं चालेल, पण ज्यांचे मार्क कमी आहेत त्यांनी थोडंसं इंटरव्ह्यूमधून अप्लाय करा. आणि खूप वेळेस असं भूतकाळ झालेलं आहे की ज्यांचे खूप चांगले मार्क आहेत ना त्यांनी चांगल्या क्रीम ठिकाणी अप्लाय केल्यामुळे त्यांचं सिलेक्शन नाही झालं, पण ज्यांचे कमी मार्क होते त्यांनी इंटरव्ह्यूमधून अप्लाय केलं, त्यांचं सिलेक्शन झालं. तर हे असंही होऊ शकतं नाही, असं याच्या आधी झालेलं आहे. त्यामुळं हा एक पार्ट तुम्ही स्वतःचं डोकं या ठिकाणी वापरायचं आहे. ठीक आहे, पुढे आत्ताच 10वी झाली, मी अर्ज करावा का? जर ॲप्लिकेशनच्या लास्ट डेटला म्हणजे 5 जून 2022ला तुमचं वय 18 किंवा 18पेक्षा जास्त असेल तर हो तुम्ही अप्लाय केला पाहिजे, पण 18पेक्षा कमी असेल तर नाही करायचं. त्यानंतर विविध पदं आणि कामाचं स्वरूप तिन्ही सुद्धा पोस्ट BPM असेल, EBPM असेल आणि डाक सेवक असेल, त्याच्याबद्दलची माहिती PDF मध्ये दिलेली आहे, ती एकदा तुम्ही वाचून घ्यायची आहे. इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आता कसं होतं की सर मला अप्लाय करायचं आहे, X ठिकाणी अप्लाय करायचं आहे, पण माझ्या कॅटेगरीच्या जागा नाहीत, मी ओपनमधून अप्लाय करू का? शक्यतो हे करत असताना माझं असं म्हणणं आहे की जे विद्यार्थी OBCतून येतात त्यांनी OBCतून अप्लाय करा, जे EWS मधून येतात त्यांनी EWS मधून करा, जे SCतून येतात त्यांनी SCतून करा, जे STतून येतात त्यांनी STतून करा. जर तुम्हाला अशा तुमचे चॉईस ऑफ पोस्टिंग तिथे आहे पण तुमच्या कॅटेगरीच्या जागा नाहीत, तर मला असं वाटत होतं की दुसरं आजूबाजूचं गाव, आजूबाजूचं ठिकाण जिथे तुमच्या कॅटेगरीच्या जागा आहेत तर अशा हिशोबाने तुम्ही पाहायचं आहे. तर त्यामुळं त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आपल्याच कॅटेगरीमधून अप्लाय करायचं आहे. EWS आणि OBC विद्यार्थ्यांनी जे ते 2022-23चं आपलं सेंट्रल फॉर्मॅटचं सर्टिफिकेट काढून ठेवायचं आहे. EWS मध्ये कोण विद्यार्थी येतात? ज्यांना सेंट्रलमध्ये कसलंही आरक्षण मिळत नाहीये असे विद्यार्थी EWS मध्ये येतात, ज्यांचं उत्पन्नाची मर्यादा 8 लाखापेक्षा कमी, जमीन धारणा 5 एकरपेक्षा कमी, राहतं घर जे आहेत ते पालिका क्षेत्रामध्ये असेल तर 1000 स्क्वेअर फूटपेक्षा कमी आणि नॉन पालिकामध्ये असेल तर 2000 स्क्वेअर फूटपेक्षा कमी असा क्रायटेरिया आहे. असे कोणतंही आरक्षण नसलेले विद्यार्थी जे आहेत, जसं की महाराष्ट्रामध्ये मराठा झाले, मारवाडी आहेत, ब्राह्मण आहेत, तर हे विद्यार्थी EWSचा फायदा घेऊ शकतात. तसेच सोबत आपण जर राज्यामध्ये NT, VJ, त्याच्यानंतर SBC, OBC मध्ये येत असू तर केंद्राचं आपल्याला एकच सर्टिफिकेट काढून घ्यावं लागतं, COBC त्याला म्हणतात. हे मला वाटतं सेतू सुविधा केंद्रात मिळतात, सेंट्रल OBCचं ते सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागतं. सोबत वेगळ्या व्हॅलिडिटीची आवश्यकता पडत नाहीये. तर त्यांनी हे सर्टिफिकेट आता लगेच 2022-23चं सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे, कारण की ते यावर्षी येणाऱ्या सगळ्या एक्झामला लागू होऊन जाईल. त्याच्याबद्दलचं मी आधी व्हिडिओ पण टाकून तुम्हाला सांगितलं होतं की सर्टिफिकेट एप्रिलमध्येच टाकलं होतं तुम्हाला की जसं नवीन फायनान्शियल इयर चालू झालं तसं तुम्ही लगेच हे सर्टिफिकेट बनवून ठेवलं पाहिजे. ह्या परीक्षेचे डाऊट्स कुठे विचारावेत बघा, एक तर खाली कमेंट्समध्ये पण विचारा, आपण सोबत गुगल फॉर्ममध्ये विचारलं तर बरं होऊन जाईल. ते मला एका खाली एक लगेच घेता येईल आणि पट त्याच्यावर व्हिडिओ बनवता येईल. तर त्यामुळं तुमचा आणि नवीन जे अपडेट्स आहेत ह्या एक्झामबद्दलचे मला सांगायला सुद्धा सोपं आहेत. तर खाली दिलेला जो गुगल फॉर्म आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये पण दिला आहे आणि कमेंटमध्ये पण दिला आहे, तेवढा तुम्हाला भरून द्यायचा. एकूण मार्क्स टाकायचे की बेस्ट ऑफ 5, तर शक्यतो तुम्हाला एकूण मार्क्स जसे विचारले तसे टाका, बेस्ट ऑफ 5 जे आहेत हे टाकू नका. तर हा एक महत्त्वाचा पार्ट जो तुम्हाला यातला
सांगायचा होता. तर ओव्हरऑल हे सगळे डिटेल्स मला ह्या ॲडबद्दल सांगायचे. तुमच्यापैकी खूप जणांनी सगळं ऐकल्याच्यानंतर असं वाटलं नाही मला नाही अप्लाय करायचं, पण महाराष्ट्रात असा एक खूप मोठा वर्ग आहे ज्यांना जॉबची खूप जास्त नितांत आवश्यकता आहे. तर माझं असं म्हणणं होतं की अशा एक्झामची माहिती त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला पाहिजे. खूप जण असं करतात की चांगले मार्क असून सुद्धा ॲडव्हर्टिजमेंट त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि न पोहोचल्यामुळे त्यांना ते अप्लाय करायला खूप जास्त अवघड जातं किंवा त्यांच्यापर्यंत ती माहितीच पोहोचत नाही. तर मला असं म्हणणं आहे, तुम्हाला अप्लाय करायचं असेल चांगली गोष्ट आहे, अप्लाय करायचं नसेल तरीसुद्धा एक्झामबद्दलची ही जी माहिती आहे, या परीक्षांबद्दलची ही जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण की अशा संधी पुन्हा पुन्हा येत नाहीत. साधारणतः वर्ष 2 वर्ष 3 वर्षाला ॲट ए टाईम एकदा येतात. त्यातल्या त्यात इतर संधी ज्या असतील, स्पेसिफिकली इतर सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब्स आहेत, ज्याच्यामध्ये बँकिंग आहे, ज्याच्यामध्ये इन्शुरन्स आहे, या जॉबमध्ये तुमचा लोकल असण्याचा किंवा डोमेसाईलचा क्रायटेरिया तेवढ्या व्यवस्थित चेक होत नाही जेवढा की ह्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये होतो. त्यामुळं हे जॉब आपण टिपिकली आपले जॉब म्हणून म्हणू शकतो. त्यामुळे चांगली संधी मराठी विद्यार्थ्यांना आहे. तुम्हीही अप्लाय करा. तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर ॲटलिस्ट अशा विद्यार्थ्यांना सांगा ज्यांच्यापर्यंत हे जॉब पोहोचला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. तर जास्तीत जास्त ठिकाणी याच्याबद्दलची माहिती तुम्हाला पोहोचवायची आहे. काही डाऊट असतील तर तो गुगल फॉर्म भरून द्यायचा आहे. एवढंच मला सांगायचं. आणि अजून काही डाऊट असतील तर कमेंट्सच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे डाऊट्स हे पाठवायचे आहेत. समजा सध्या लगेचच्या लगेच तुम्हाला लिंक पाठवता नाही आली खाली, म्हणजे ह्या PDF ची लिंक, कारण की सध्या वेबसाईट चालत नाही आहे. नंतर मी व्हिडिओ एडिट करून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली अवेलेबल करून देईल. बाकी तयारी जी तुमची इतरही एक्झामची सोबत चालू ठेवा. याला फक्त अप्लाय करून विसरून जायचं आहे. नंतर तुम्हाला जे काही कम्युनिकेशन आहे ते कम्युनिकेशन तुमच्या मेलवर आणि मोबाईलच्या SMS च्या माध्यमातून ते तुम्हाला पाठवतीलच. धन्यवाद.